ओके, सो आपण क्वेश्चन नंबर 2 स्टार्ट करूया. तर क्वेश्चन नंबर 2 मधला फर्स्ट क्वेश्चन जो आहे y इज इक्वल टू कॉस एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. सो या क्वेश्चन मध्ये जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन कॉस आलेलं आहे. कॉस आणि ब्रॅकेटमध्ये एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर म्हणजे अल्जेब्रिक फंक्शन हे ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन मध्ये आलेले आहे. यालाच आपण कॉम्पोजिट फंक्शन म्हणतो. एका फंक्शन मध्ये जर दुसरं फंक्शन असेल तर त्याला आपण कॉम्पोजिट फंक्शन म्हणतो. इथे ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन मध्ये अल्जेब्रिक फंक्शन आलेलं आहे. सो याचं डिफरन्सिएशन करताना पहिले जे आउटसाइडला फंक्शन आलेलं आहे त्याचं डिफरन्सिएशन करायचं आणि देन इनसाइडला जे फंक्शन आहे त्याचं सेपरेट डिफरन्सिएशन करायचं. सो आपण सुरू करू. डिफरन्शिएट with respect to x. So dy by dx, d by dx of cos x square plus a square. So dy by dx is equal to derivative of cos is minus sine. So minus sine bracket मध्ये जे फंक्शन आहे ते ॲज इट इज एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. त्याच्यानंतर जे सेकंड फंक्शन आहे दॅट मीन्स एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर त्याचं सेपरेट डिफरन्सिएशन घ्यायचं बाय युझिंग चेन रूल एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. सो dy by dx is equal to minus sine एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. डिफरन्सिएशन आपण सेपरेट करूया इथे. डी बाय डी एक्स ऑफ एक्स स्क्वेअर प्लस डी बाय डी एक्स ऑफ ए स्क्वेअर. So dy by dx is equal to minus sine x square plus a square. Derivative of x square is 2x and derivative of a square means constant आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह येईल 0. सो आपलं फायनल आन्सर इज minus 2x sine x square plus a square. सो हे आपलं फायनल आन्सर येऊन जाईल फर्स्ट क्वेश्चनचं. त्याच्यानंतर सेकंड क्वेश्चन बघूया. सो सेकंड क्वेश्चन आहे y is equal to root under e power 3x plus 2 plus 5. जर इथे तुम्ही ऑब्झर्व केलं तर एक्सपोनेन्शियल फंक्शन एक्सपोनेन्शियल पॉवर जो आहे तो अल्जेब्रिक फंक्शन आहे आणि इथे स्क्वेअर रूट पण आहे. म्हणजे इथे जर तुम्ही पाहिलं तर पॉवर प्रॉपर्टी यूज करावं लागेल आपल्याला या रूटसाठी. ई पॉवर एक्स ची प्रॉपर्टी यूज करावं लागेल किंवा ई पॉवर एक्सचं डिफरन्सिएशन फाइंड आउट करावं लागेल आणि देन हे जे फंक्शन आहे याचा पण डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल. तर याला आपण थोडंसं मॉडिफाय करू शकतोय और डायरेक्ट जर रूटचं डिफरन्सिएशन घ्यायचं असेल तर तेही अवेलेबल आहे. डी बाय डी एक्स ऑफ रूट एक्स ते असतं 1 डिवायडेड बाय 2 रूट एक्स. तर काही वेळासाठी हा जो पूर्ण पार्ट आहे त्याला आपण काय करू एक्स कन्सिडर करू आणि देन त्याचं डिफरन्सिएशन करण्याचा ट्राय करू. सो ते येऊन जाईल dy बाय डी एक्स इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय 2. रूटमध्ये जे आहे ते इथे डिनॉमिनेटरमध्ये येऊन जाईल ई पॉवर 3x प्लस 2 प्लस 5. त्याच्यानंतर आता रूटचं डिफरन्सिएशन झालेलं आहे. आता एक्सपोनेन्शियल फंक्शनचं डिफरन्सिएशन घेऊ. डी बाय डी एक्स ऑफ ई पॉवर 3x प्लस 2 प्लस 5. नाउ dy by dx is equal to 1 divided by 2 root e power 3x plus 2 plus 5. e power x चं डिफरन्सिएशन माहिती आहे आपल्याला. e power x एक असा फंक्शन आहे
त्याचं डिफरन्सिएशन आणि जे इंटिग्रेशन असतं ते चेंज होत नाही, ते सेम येतं. सो याचं डिफरन्सिएशन सेम येईल ई पॉवर 3x + 2 + 5. त्याच्यानंतर मल्टिप्लाय d/dx ऑफ जे पॉवर मध्ये आहे त्याचं डिफरन्सिएशन घेऊया. 3x + 2 + 5. So dy/dx is equal to 1 divided by 2 root under e power 3x + 2 + 5 into e power 3x + 2 + 5 into 3x चा डेरिव्हेटिव्ह येईल 3, 2 चा डेरिव्हेटिव्ह 0 येईल, 5 चा डेरिव्हेटिव्ह 0 येईल. सो आपल्याला इथे फायनल आन्सर मिळेल dy/dx is equal to 1 divided by 2 root under 3x + 2 + 5. हे 3 जे आहे ते इथे घेतो मी इंटू 3 e पॉवर 3x + 2 + 5. तर हे आपलं याचं फायनल आन्सर होऊन जाईल. सो आता आपण थर्ड क्वेश्चन कडे जाऊया. जो थर्ड क्वेश्चन आहे तो आहे y is equal to log of tan x/2. सो इथे जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर इथे कॉम्पोजिट फंक्शन मध्ये पहिले लॉगॅरिथमिक फंक्शन आलेलं आहे, त्याच्यानंतर ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन आलं आणि देन अल्जेब्रिक फंक्शन आलं. तर 1 बाय 1 आपण याचं डिफरन्शिएशन करू. ज्यावेळेस आपण एखाद्या फंक्शनचं डिफरन्शिएशन करतो त्यावेळेस बाकी जे फंक्शन आहे आतमध्ये जे पण फंक्शन असतील ते ॲज इट इज यूज करायचे, त्याचं डिफरन्शिएशन घ्यायचं नाही त्यावेळेस. सो डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स dy/dx. तर लॉगचं डिफरन्शिएशन आपल्याला माहिती आहे. लॉगचं डिफरन्शिएशन काय राहतं, डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स हा असतो 1 डिवायडेड बाय एक्स. सो सिमिलर वे मध्ये ही जी पूर्ण टर्म आहे याला आपण काही वेळेसाठी माइंडमध्ये एक्स कन्सिडर करू, म्हणजे याचं डिफरन्शिएशन येऊन जाईल 1 डिवायडेड बाय tan x/2. जे आपण माइंडमध्ये एक्स कन्सिडर केलं होतं या पूर्ण टर्मला ते, बिकॉज लॉग एक्स आहे 1/x त्याचा डेरिव्हेटिव्ह. सो लॉग tan x/2 चा डेरिव्हेटिव्ह काय येईल 1 डिवायडेड बाय tan x/2. त्याच्यानंतर बाय युझिंग चेन रूल लॉगचं डिफरन्शिएशन झालं. आता ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शनचं डिफरन्शिएशन घेऊया tan x/2. सो dy/dx is equal to 1 divided by tan x/2. डेरिव्हेटिव्ह ऑफ tan असतो sec² x/2 इंटू d/dx ऑफ देन नेक्स्ट टर्मचं डिफरन्शिएशन घेऊया x/2 चं. सो dy/dx is equal to 1 divided by tan x/2 into sec² x/2 इंटू डेरिव्हेटिव्ह इथे फक्त x ला अप्लाय होईल. सो 1/2 आपण बाहेर घेऊ शकतो d/dx ऑफ x आणि x चा डेरिव्हेटिव्ह असतो 1. सो आपला फायनल आन्सर इथे येऊन जाईल d/dx ऑफ 1 डिवायडेड बाय tan x/2 इंटू sec² x/2 इंटू 1/2. याला आपण फर्दर सिम्प्लिफाय करू शकतोय, म्हणजेच tan x/2 ला sin x/2 अपॉन cos x/2, sec² x/2 ला 1 डिवायडेड बाय cos² x/2. ठीक आहे, आपण थोडं याला फर्दर सिम्प्लिफाय करूया. सो dy/dx इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय tan x होतं त्याला आपण sin अपॉन cos मीन्स cos
एक्स बाय टू डिवायडेड बाय साइन एक्स बाय टू. त्याच्यानंतर सेक स्क्वेअर एक्स बाय टू होतं, त्याला आपण 1 डिवायडेड बाय कॉस स्क्वेअर करू शकतो. कॉस स्क्वेअर एक्स बाय टू इंटू 1 बाय टू. तर एक कॉस एक्स बाय टू या एका कॉस एक्स बाय टू सोबत कॅन्सल होईल, म्हणजे dy बाय dx इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय 2. हे 2 मल्टिप्लिकेशन मध्ये घेतोय इकडे, साइन एक्स बाय टू इंटू कॉस एक्स बाय टू. जर आपण डिनॉमिनेटर जर ऑब्झर्व केला तर ट्रिग्नॉमेट्रीचा एक फॉर्म्युला आपल्याला इथे लक्षात येईल. कोणता फॉर्म्युला? साइन 2 थीटा इज इक्वल टू 2 साइन थीटा इंटू कॉस थीटा. आता इथे जो थीटा आहे अँगल आपला एक्स बाय टू आलेला आहे. जर तुम्ही ऑब्झर्व केलं, जर इथे थीटा असेल तर साइन इथे 2 थीटा येतोय. जर इथे 2 थीटा असतं तर इथे 4 थीटा आलं असतं. इथे 6 थीटा 8 थीटा असतं तर इथे 4 थीटा आलं असतं. जर इथे थीटा असतं तर इथे थीटा बाय 2 आलं असतं. करेक्ट. मीन्स हा जो फॉर्म्युला आहे तो आपण मॉडिफाय करू शकतो. dy बाय dx इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय साइन एक्स. सो 1 डिवायडेड बाय साइन एक्स आपल्याला माहिती आहे ते असतं कोसेक एक्स. तर हे तुमचं फायनल आन्सर होऊन जाईल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया आपण. फोर्थ क्वेश्चन कडे. फोर्थ क्वेश्चन आहे आपल्याकडे रूट अंडर टॅन ऑफ रूट एक्स. जर तुम्ही क्वेश्चन कडे ऑब्झर्व केलं तर पहिले रूट आलेला आहे, त्याच्यानंतर ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन आले, देन अगेन रूट मध्ये अल्जेब्रिक फंक्शन आलेलं आहे. सो आपण 1 बाय 1 याचं डिफरन्सिएशन करूया. सो डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स dy बाय dx. रूट एक्सचं डिफरन्सिएशन माहिती आहे आपल्याला 1 डिवायडेड बाय 2 रूट एक्स असतं. तर काही वेळासाठी ही जी पूर्ण टर्म आहे त्याला मी एक्स कन्सिडर करतो माइंडमध्ये. सो रूट एक्स झाल्यानंतर आपण त्याचं डिफरन्सिएशन 1 बाय 2 रूट एक्स असं घेतो. सो त्याच पद्धतीने 1 डिवायडेड बाय 2, इथे रूट एक्स नाहीये पण टॅन रूट एक्स आहे. सो 1 बाय 2 अंडर रूट टॅन रूट एक्स. रूट एक्सचं डिफरन्सिएशन किंवा रूट टर्मचं डिफरन्सिएशन झाल्यानंतर नेक्स्ट आहे आपल्याकडे टॅन ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन. सो डी बाय डी एक्स ऑफ टॅन रूट एक्स. सो dy बाय dx 2 रूट टॅन रूट एक्स. त्याच्यानंतर टॅनचं डिफरन्सिएशन ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन आहे, टॅनचं डिफरन्सिएशन असतं सेक स्क्वेअर एक्स. सो ते येऊन जाईल सेक स्क्वेअर. इथे रूट एक्स आहे तर आपण रूट एक्स घ्यायचं. त्याच्यानंतर नेक्स्ट टर्म आहे इथे रूट एक्स, त्याचं डिफरन्सिएशन घ्यावं लागेल. सो आपल्याकडे dy बाय dx मिळेल डी बाय dx ऑफ रूट एक्स, ते येऊन जाईल 1 डिवायडेड बाय 2 रूट एक्स. सो इथे आपल्याला फायनल आन्सर मिळेल dy बाय dx इज इक्वल टू सेक स्क्वेअर रूट एक्स अपॉन 2 इंटू 2 4, देन रूट एक्स इंटू रूट अंडर टॅन रूट एक्स. तर हे फायनल आन्सर होऊन जाईल क्वेश्चन 4. त्याच्यानंतर क्वेश्चन 5 बघूया. तर क्वेश्चन 5 आपल्याकडे आहे y इज इक्वल टू कॉट क्यूब लॉग एक्स क्यूब. ओके, तर या क्वेश्चन मध्ये जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर कॉटचा क्यूब आलेला आहे, त्याच्यानंतर कॉट आलेला आहे,
त्याच्यानंतर मध्ये लॉग आलेलं आहे, त्या लॉगच्या मध्ये एक्स क्यूब आलेलं आहे. तर पहिले याला मी थोडंसं मॉडिफाय करतो. y इज इक्वल टू कॉट लॉग एक्स क्यूब होल ब्रॅकेटचा पॉवर 3. हे कशामुळे केलेलं आहे? मला त्याला डी बाय डी एक्स ऑफ एक्स पॉवर यांच्या फॉर्मॅटमध्ये बनवायचं. सो डी बाय डी एक्स ऑफ एक्स पॉवर यांचं डिफरन्सिएशन असतं एन इंटू एक्स पॉवर एन मायनस वन. म्हणजे जो पॉवर आहे तो मल्टिप्लिकेशन मध्ये येतो आणि पॉवर एकने डिक्रीज होतो. सो dy बाय डी एक्स इज इक्वल टू, तर 3 मल्टिप्लिकेशन मध्ये येईल, बाकी जी टर्म आहे ती ॲज इट इज घ्यावा लागेल आपल्याला, कॉट लॉग एक्स क्यूब, आणि जो पॉवर आहे तो एकने कमी होईल, म्हणजे 3 आहे तर 3 मायनस 1 2 होईल. त्याच्यानंतर डिफरन्सिएशन घ्यावं लागेल आपल्याला. नेक्स्ट काय आहे? ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन. सो आपल्याला कॉट लॉग एक्स क्यूब चं डिफरन्सिएशन घ्यावं लागेल. सो dy बाय डी एक्स इज इक्वल टू 3 कॉट लॉग एक्स क्यूब whole bracket square. So derivative of cot x is minus cosec square x. So ते येऊन जाईल मायनस cosec square log x cube इंटू, त्याच्यानंतर आपल्याला डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल, डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स क्यूब. लॉगचा डेरिव्हेटिव्ह असतो 1 बाय एक्स, तो येऊन जाईल 1 डिवायडेड बाय एक्स क्यूब इंटू फायनल आपल्याला डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल एक्स क्यूबचा. सो डी बाय डी एक्स ऑफ एक्स क्यूब. सो dy बाय डी एक्स इज इक्वल टू 3 कॉट लॉग एक्स क्यूब होल ब्रैकेट स्क्वायर इंटू माइनस कोसेक स्क्वायर लॉग एक्स क्यूब इंटू 1 डिवायडेड बाय एक्स क्यूब इंटू एक्स क्यूबचं डिफरन्सिएशन येईल 3 एक्स स्क्वेअर. सो इथे आपण हे कॅन्सल करू शकतो. एक्स स्क्वेअरला क्यूब आहे तर 2x कॅन्सल होतील, तर तिथे एकच x राहील. सो फायनल आन्सर आपण लिहू शकतोय dy बाय डी एक्स इज इक्वल टू, हे 3 इंटू 3 ते होऊन जाईल 9 मायनस 9, देन कोसेक स्क्वेअर लॉग एक्स क्यूब इंटू कॉट लॉग एक्स क्यूब होल ब्रैकेट स्क्वायर डिवाइडेड बाय एक्स. ओके, सो आपण नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया. सो नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला 6th क्वेश्चन. y is equal to 5 power sin cube x plus 3. तर या क्वेश्चन मध्ये
5 पॉवर साइन क्यूब एक्स प्लस 3. म्हणजे हा जो क्वेश्चन आहे तो ए पॉवर एक्सच्या फॉर्मॅटमध्ये, म्हणजे कॉन्स्टंटचा पॉवर व्हेरिएबल. सो त्याचं डिफरन्सिएशन आपल्याला माहिती आहे, ए पॉवर एक्सचं डिफरन्सिएशन असतं ए पॉवर एक्स इंटू लॉग ए. तर काही वेळासाठी जो पॉवर आहे पूर्ण त्याला मी एक्स कन्सिडर करतो, म्हणजे हे तुम्हाला लुक लाईक 5 पॉवर एक्स या टाईपमध्ये ऑब्झर्व होईल. सो डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स dy बाय dx इज इक्वल टू याचा डिफरन्सिएशन ए पॉवर एक्स, म्हणजे जे पॉवरमध्ये आहे ते ॲज इट इज 5 पॉवर साइन क्यूब एक्स प्लस 3 इंटू लॉग ए. सो इंटू तर ए ची व्हॅल्यू 5 आहे, सो लॉग 5 इंटू बाय युजिंग चेन रूल. आता जो पॉवर आहे त्याचं डिफरन्सिएशन घेऊया, साइन क्यूब एक्स प्लस 3. सो dy बाय dx इज इक्वल टू 5 साइन क्यूब एक्स प्लस 3 इंटू लॉग 5. सो इथे डेरिव्हेटिव्ह आपण सेपरेट घेऊया, डी बाय dx ऑफ साइन क्यूब प्लस डी बाय dx ऑफ 3. So dy by dx is equal to 5 power sin cube x plus 3 into log 5. sin cube x चं डिफरन्सिएशन क्यूब आहे तर पहिले आपल्याला पॉवर प्रॉपर्टी यूज करावं लागेल इथे. सो 3 sin 3 minus 1 that is 2 sin square x. अगेन sin x चं डिफरन्सिएशन येईल cos x आणि डी बाय dx ऑफ 3 दॅट मीन्स कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0 येतो, सो प्लस 0. So dy by dx is equal to 5 sin cube x plus 3 into log 5 into 3 sin square x into cos x. तर हे तुमचं फायनल आन्सर तुम्ही कन्सिडर करू शकता. सो नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊ आपण. 7th क्वेश्चन, y is equal to cosec root under cos x. सो इथे जर ऑब्झर्व केलं तुम्ही तर पहिले ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन आलेलं आहे, देन रूट आलेलं आहे, देन त्याच्यामध्ये अगेन ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन आलेलं आहे. तर 1 बाय 1 आपण सॉल्व करूया. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, हे होऊन जाईल dy बाय dx इज इक्वल टू डी बाय dx ऑफ कोसेक रूट कॉस एक्स. सो पहिले या क्वेश्चन साठी आपल्याला डेरिव्हेटिव्ह ऑफ कोसेक एक्स काय असतो हे माहित असणं गरजेचं आहे. जे ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन सी पासून स्टार्ट होत आहेत त्याचं डिफरन्सिएशन नेहमी निगेटिव्ह असतं. सो कोसेक एक्स चं डिफरन्सिएशन येतं कोसेक एक्स इंटू कॉट एक्स. सो आता इथे याचं डिफरन्सिएशन पण सेम याच पद्धतीने येईल, dy बाय dx इज इक्वल टू कोसेक, ही जी टर्म आहे रूट कॉस एक्स त्याला काही वेळासाठी तुम्ही एक्स कन्सिडर करू शकता, तर ते ॲज इट इज इथे लिहून घेऊया, कॉस एक्स मायनस कोसेक ब्रॅकेटमध्ये रूट कॉस एक्स इंटू कॉट ब्रॅकेटमध्ये रूट कॉस एक्स. तर कोसेक एक्सचं डिफरन्सिएशन झालेलं आहे इथे. त्याच्यानंतर आपण डिफरन्सिएशन घेऊया रूटचं, रूट कॉस एक्स. तर रूटचं डिफरन्सिएशन माहिती आहे आपल्याला, ते असतं 1/2 रूट एक्स, पण इथे एक्स नसून कॉस एक्स आहे. सो dy बाय dx इज इक्वल टू मायनस कोसेक रूट कॉस एक्स इंटू कॉट रूट कॉस एक्स इंटू 1 डिवाइडेड बाय 2 रूट कॉस एक्स इंटू डी बाय dx ऑफ कॉस एक्स.
So dy by dx is equal to minus cosec root cos x into cot root cos x divided by 2 root cos x आणि या cos x चं डिफरन्शिएशन येईल मायनस sin x. तर इथे मायनस मायनस प्लस होईल, तर हे तुमचं फायनल आन्सर तुम्ही समजू शकता. नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया आपण. सो नेक्स्ट क्वेश्चन आहे y इज इक्वल टू log cos x क्यूब मायनस 5 8 क्वेश्चन आहे हा. सो इथे जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर लॉगॅरिथमिक फंक्शन आलंय, त्याच्यामध्ये ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन आणि त्याच्यामध्ये अल्जेब्रिक फंक्शन. तो वन बाय वन आपण डिफरन्शिएशन करूया या कॉम्पोजिट फंक्शनचं. सो डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स dy बाय dx. लॉग एक्सचं डिफरन्शिएशन आपल्याला माहिती आहे 1 डिवायडेड बाय एक्स असतं. तर ही जी पूर्ण टर्म आहे त्याला काही वेळेसाठी तुम्ही एक्स कन्सिडर करू शकताय. सो लॉग एक्स इज इक्वल लॉग एक्सचं डिफरन्शिएशन 1 बाय एक्स मीन्स तुमचा इथे एक्स आहे कॉस एक्स क्यूब मायनस 5. तर लॉगचं डिफरन्शिएशन झाल्यानंतर नेक्स्ट आहे ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन, त्याचं डिफरन्शिएशन घेऊया डी बाय डी एक्स ऑफ कॉस एक्स क्यूब मायनस 5. So dy by dx is equal to 1 divided by cos x cube minus 5 into cos चं डिफरन्शिएशन असतं मायनस साइन एक्स. सो इथे cos x cube minus 5 चं येईल मायनस साइन x cube minus 5. अगेन आपल्याला डिफरन्शिएट करावं लागेल x cube minus 5. So dy by dx is equal to minus sin x cube minus 5 divided by cos x cube minus 5 into इथे x cube चं डिफरन्शिएशन घ्यावं लागेल. x cube चं डिफरन्शिएशन येईल 3x square. 5 चं डिफरन्शिएशन येईल 0. सो फायनल आन्सर आपल्याला इकडे मिळेल dy बाय dx. इथे साइन एक्स क्यूब मायनस 5 आणि कॉस एक्स क्यूब मायनस 5. साइन डिवायडेड बाय कॉस वी कॅन यूज टॅन. सो टॅन एक्स क्यूब मायनस 5 इंटू 3x square. So dy by dx is equal to minus 3x square into tan x cube minus 5. हे तुमचं फायनल आन्सर कन्सिडर करू शकता तुम्ही. तर नेक्स्ट बघूया. नेक्स्ट क्वेश्चन आहे 9th क्वेश्चन. सो 9th क्वेश्चन आहे आपल्याकडे y इज इक्वल टू e पॉवर 3 sin square x minus 2 cos square x. इथे एक्सपोनेन्शियल फंक्शन आलेलं आहे. ई पॉवर एक्स याला ट्रीट करू शकता तुम्ही, या पूर्ण टर्मला ई पॉवर एक्स ट्रीट करू शकता. सो डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स dy बाय dx. तर याचं डिफरन्शिएशन ई पॉवर एक्सचं डिफरन्शिएशन ई पॉवर एक्स असतो. सो याचं डिफरन्शिएशन पण सेम राहील ई पॉवर 3 sin square x minus 2 cos square x. अगेन डेरिव्हेटिव्ह ऑफ जे पॉवर मध्ये आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह घेऊया बाय युजिंग चेन रूल. 3 sin square x minus 2 cos square x. So dy by dx is equal to e power 3 sin square x minus 2 cos square x. तर इथे आपण सेपरेटली डिफरन्शिएट करू शकतो याला. 3 कॉन्स्टंट आहेत तर ते डिफरन्शिएशन मध्ये येणार नाही. डी बाय डी एक्स ऑफ साइन स्क्वेअर एक्स मायनस 2
डी बाय डी एक्स ऑफ कॉस स्क्वेअर एक्स. So dy by dx is equal to e power 3 sin square x minus 2 cos square x. So 3 sin square x चं डिफरन्शिएशन पहिले त्याला ॲज अ पॉवर यूज करा. सो ते येईल 2 sin 2 minus 1 1 means sin x. आणि अगेन आपण इथे sin x चं डिफरन्शिएशन घेऊया बाय युजिंग चेन रूल. तर ते येईल cos x minus 2 सेम इथे पण cos square x आहे. सो इंटू 2 cos 2 minus 1 1 cos x आणि cos x चं डिफरन्शिएशन येईल मायनस sin x. सो त्याला सिम्प्लिफाय करूया. e पॉवर 3 sin square x minus 2 cos square x. 3 into 2 6 sin x into cos x. 6 sin x into cos x. 2 into 2 4. देन मायनस आहे इथे पण मायनस आहे, तो मायनस 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 इंटू मायनस प्लस होऊन जाईल. सो 4 sin x into cos x. सो इथे जर तुम्ही ऑब्झर्व केलं, इथे sin x into cos x आहे, इथे पण sin x into cos x आहे. तर याचे जे कोइफिशियंट आहेत त्यांना आपण ऍड करू शकतो. तो हे होऊन जाईल e पॉवर 3 sin square x minus 2 cos square x. तर हे होऊन जाईल इंटू 10 sin x into cos x. याला फर्दर आपण सॉल्व करू शकतोय. dy by dx is equal to e power 3 sin square x minus 2 cos square x. तर इथे जे 10 होतं याला मी स्प्लिट करतो 5 into 2. त्याला स्प्लिट करायचं कारण असं आहे की मला त्याला एका ट्रिग्नोमेट्रिक फॉर्म्युल्यामध्ये बसवायचं. तर कोणता ट्रिग्नोमेट्रिक फॉर्म्युला? 2 sin x into cos x. तर हा ट्रिग्नोमेट्रिक फॉर्म्युला बनेल इथे. सो dy by dx is equal to 5 sin 2x. 2 sin x into cos x हा फॉर्म्युला बनतो sin 2x into e power 3 sin square x minus 2 cos square x. तर हे तुमचं फायनल आन्सर येऊन जाईल. ओके, सो लास्ट क्वेश्चन आपण सॉल्व करूया इथे. क्वेश्चन नंबर 10. y is equal to cos square log x square plus 7. तर इथे जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर पहिले पॉवर आलेला आहे, देन ट्रिग्नोमेट्रिक, देन लॉग, देन अगेन अल्जेब्रिक. तर याला आपण थोडंसं मॉडिफाय करूया. y is equal to cos log x square plus 7 होल ब्रॅकेटचा स्क्वेअर. सो डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x dy by dx. हे जे 2 आहे ते मल्टिप्लिकेशन मध्ये येईल. 2 cos log x square plus 7 आणि होल ब्रॅकेटचा पॉवर 2 minus 1 दॅट इज 1. तर ते लिहायची आवश्यकता नाहीये. इनटू नेक्स्ट आता आपण ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचं डिफरन्शिएशन घेऊया. cos log x square plus 7. So dy by dx is equal to 2 cos log x square plus 7. cosचं डिफरन्शिएशन येईल मायनस साइन. सो मायनस साइन जे ब्रॅकेटमध्ये आहे ते ॲज इट इज
लॉग एक्स स्क्वेअर प्लस 7. त्याच्यानंतर ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शनचं डिफरन्शिएशन झालं. आता लॉगच्या टर्मचं डिफरन्शिएशन. लॉगचं डिफरन्शिएशन आपल्याला माहिती आहे 1/log x चं डिफरन्शिएशन 1/x असतं. तर या टर्मचं डिफरन्शिएशन येऊन जाईल 1 डिवायडेड बाय एक्स स्क्वेअर प्लस 7 इंटू लास्ट टर्म जी आहे अल्जेब्रिक एक्स स्क्वेअर प्लस 7 त्याचं डिफरन्शिएशन डी बाय डी एक्स ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 7. So dy by dx is equal to minus 2 cos log x square plus 7 into sin log x square plus 7 divided by x square plus 7 into x square plus 7 चं डिफरन्शिएशन येईल 2x आणि कॉन्स्टंट 7 आहे तर त्याचं येईल 0. सो आपल्याला इथे फायनल आन्सर मिळेल -2 into 2x that is -4x cos log x square plus 7 into sin log x square plus 7 total divided by x square plus 7. So this is the final answer. Thank you.